लवासा हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वसलेले एक नियोजित शहर आहे। हे शहर मूळतः इटालियन हिल स्टेशनच्या संकल्पनेवर आधारित असून पाश्चिमात्य शहरीकरणाचा अनुभव देणारं एकमेव खाजगीरित्या विकसित शहर मानलं जातं। पुण्यापासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून सुमारे 180 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं आहे। लवासा परिसरात मुख्यतः डोंगर, हिरवळ, धरण आणि विस्तीर्ण जलाशय आढळतात। लवासा शहरात हॉटेल्स, रिसॉर्ट, रेस्टॉरंट्स, वॉटर स्पोर्ट्स आणि ट्रेकिंग सारख्या सुविधा उपलब्ध आहेत। त्यामुळे पर्यटकांसाठी हे एक उत्तम वीकेंड डेस्टिनेशन बनलं आहे। वारसगाव धरण हे इथलं एक प्रमुख आकर्षण आहे। धरणाच्या काठावरून दिसणाऱ्या लवासा शहराचा नजारा अतिशय मनोहारी वाटतो। इथे वर्षभर हवामान आल्हाददायक असतं, पण पावसाळ्यात लवासा विशेष आकर्षक दिसतो। हिरवळ, धुके आणि शांतता यामुळे अनेक लोक इथे विश्रांतीसाठी येतात। लवासा हे शहर अजूनही पूर्णपणे विकसित झालेलं नसलं तरी त्याची रचना, निसर्ग सौंदर्य आणि शांत वातावरणामुळे ते पर्यटकांसाठी एक वेगळा अनुभव देतं। लवासा हे भारतातील पहिलं खाजगीरित्या विकसित नियोजित शहर प्लॅन सिटी म्हणून प्रसिद्ध आहे। प्रकल्पाचा आरंभ 2000च्या दशकाच्या सुरुवातीला झाला। हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी या कंपनीच्या मालकीच्या लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडने या प्रकल्पाची उभारणी केली। याची प्रेरणा इटलीतील पोर्टोफिनो या हिल सिटीवरून घेतलेली आहे। विवाद आणि कायदेशीर अडथळे असे आले आहेत की पर्यावरणविषयक परवाने न मिळवता काम सुरू 2010 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने लवासा प्रकल्पावर बंदी घातली, कारण पर्यावरण मंजुरी घेतल्याशिवाय मोठ्या प्रमाणावर काम सुरू झालं होतं। सह्याद्री पर्वतरांगामध्ये प्रकल्प होत असल्याने वेस्टर्न घाट्स इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो, जिथं अंधाधुंद बांधकामामुळे पर्यावरणाला धोका होत होता। बांधकाम थांबवण्याचे आदेश अनेक वेळा सरकार आणि न्यायालयीन काम थांबवण्याचे आदेश दिले, त्यामुळे प्रकल्प अनेक वर्ष अर्धवट व्यवस्थित राहिला। हजारो गुंतवणूकदार, फ्लॅट खरेदीदार आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले। लवासा कॉर्पोरेशनवर मोठं कर्ज झालं। 2018 मध्ये कंपनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT कडे दिवाळखोर संरक्षणासाठी गेली। 2021 मध्ये अजय हरिनाथ सिंग दर्शन ग्रुप यांच्या नेतृत्वाखाली गटाने लवासा प्रकल्प खरेदी केला आणि पुनरुज्जीवनाचा दावा केला। नवे गुंतवणूकदार शहराच्या पुनर्विकासासाठी काम करत आहेत। मात्र फार मोठं पुनरुज्जीवन अजूनही प्रत्यक्षात आलेलं नाही। अर्धवट इमारती, बंद झालेले हॉटेल्स आणि रखडलेले रस्ते अजूनही इथल्या वास्तवाची साक्ष देतात। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।